brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नाही पण आतल्यात नक्की सहभाग म्हणजे सहभागी व्हाल किंवा सहमत व्हाल, सहभागी म्हणण्याच्या सहमत व्हाल की यावेळचं राज्यपाल महोदयांचं भाषण हे अत्यंत नीरस होतं, अतिशय बेचव होतं, कोणत्याही प्रकारचं उत्साहवर्धक नव्हतं आणि कोणालाही प्रोत्साहन वाटेल अशा प्रकारचं एकही भाषण त्या भाषणामधला मुद्दा नव्हता. राज्यपाल महोदय यांचं काल संध्याकाळचं वर्ली डोममधलं मी भाषण ऐकलं. माननीय राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्याचं मी भाषण ऐकलं. कालचं त्यांचं राज्यपाल महोदयांचं या भाषणाची मांडणी मी बघितली. मला असं वाटतं की ते उत्तम प्रकारचे साहित्यिक असावेत. मला माहीत नाही त्यांच्याबद्दलचं तितकंसं काही मला माहीत नाही, पण त्याची मी मांडणी बघितली तर त्यांचं उत्तम प्रकारचे ते साहित्यिक असावेत असं मला स्वतःला वाटतं. पण राज्य सरकारच्या वतीनं त्यांना दिलेलं भाषण वाचताना मात्र कुठेतरी असं जाणवत होतं की एकदा कधीतरी ही 4 वाक्य लिहून दिलेत तरी वाचावी आणि आपला विषय संपवावा अशा पद्धतीचं नीरस अशा प्रकारचं भाषण हे माननीय राज्यपाल महोदयांच्याकडून या सरकारनं करून घेतलं. आणि म्हणून या सरकारच्या या भाषणाचा उल्लेख करायचा झाला तर बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात यापेक्षा या संपूर्ण भाषणामध्ये काही बोलावं असं काही मला वाटत नाही. काय झालं? बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता धोरण 2025, महिला समृद्धी योजना, मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम अशा काही योजना राबवण्यास सुरुवात केली. अध्यक्ष महोदय, या योजनांचं आज काय भवितव्य आहे, या योजनांचं आज काय अस्तित्व आहे? या योजना आता मंत्री महोदय, मगाचपासून इथे दादा होते तर मी म्हणत होतो दादा ऐकतायत, आता तुम्ही तिघे जरा ऐका तरी. देणार काहीच नाही तुम्ही आम्हाला, पण किमान ऐकल्याचं समाधान ऐका. ते तुमच्या इच्छेच्या विरोधात असलं तरी ऐकावंच लागणार आहे. 3 वक्त्यांची भाषणं आम्ही ते शांतपणे ऐकली, काही बोललो नाही, बोलून काय फायदा नाही. आमचं ऐका जरा प्लीज, तेवढं काही करू नका. मी त्रोता त्रास तुम्हाला देत नाही काहीतरी करा म्हणून, पण ऐका. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या योजना काढल्या. आज त्या योजनांची परिस्थिती काय आहे? नवीन घोषणा करता, रोज मोठ्या जाहिराती करता, प्रत्येक गोष्टीची इव्हेंट मॅनेजमेंट करता, अशा पद्धतीच्या घोषणा करता, अख्ख्या राज्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करता की ह्या जगामध्ये कुठं कधीच काही घडलं नाही ते सगळं आम्ही घडवतोय. अशा प्रकारच्या योजनांचा इव्हेंट मॅनेजमेंट, इव्हेंट करण्याचं काम तुम्ही करता. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ तुम्ही आणलात. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची तुम्ही त्यावेळेला घोषणा केलीत. त्यापैकी 1,34,000 तरुणांना सरकारी आस्थापनामध्ये 11 महिन्याकरता म्हणून तुम्ही घेतलं. तुमची भाषणं माझ्याकडे आहेत, सरकारची अधिकृत जबाबदार मंत्र्यांच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत की काळजी करू नका, हे 11 महिने संपले असले तरी आम्ही तुम्हाला कायमचं सरकारी सेवेमध्ये घेऊ म्हणून सांगितलं. आज ती सगळी मुलं वणवण करतायत. खूप मोठ्या अपेक्षेनं त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमचा प्रचार केला आणि कुटुंबाला सांगितलं की आमचं भवितव्य उद्याचं उज्ज्वल आहे आणि म्हणून तुम्ही या सरकारला निवडून द्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुमच्या वतीनं सांगितलं. पण आपलं लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मेवणा, लाडकी मेवणी, लाडकी कोण आणखी मैत्रीण मित्र काही नव्हतं. आपल्याला फक्त लाडकं होतं ती फक्त खुर्ची होती संजय, बाकी काही नव्हतं. फक्त खुर्ची होती. खुर्ची मिळाली, लाडका भाऊ पण गेला आणि बहीण पण गेली. ठीक आहे. आणि म्हणून हे सरकार केवळ कागदावरची फुलं असतात. तुमची योजना म्हणजे झिरवळ साहेब, तुमच्या योजना म्हणजे फक्त कागदावरची असतात. ह्या सगळ्या घोषणा असतात. आणि म्हणून आपण अशा पद्धतीच्या घोषणा करून वेळ मारून नेऊ शकतो, निवडणुका जिंकू शकतो, पण आपलं राज्य आपण बलवान, बलकट, मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकत नाही. आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकत नाही. आणि म्हणून राज्यपाल महोदयांच्या तोंडी कुठलंही खोटं वाक्य घालायचं, राज्यपाल महोदयांच्या तोंडी कुठलं तरी एखादं लिखाण लिहून द्यायचं
आणि ते राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी भाषणाच्या रूपानं तुमच्या आणि माझ्यासमोर मांडायचं. मी त्याला विरोधी पक्षाचा आहे म्हणून मी विरोधात बोलायचं, तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात म्हणून त्याचं वाटेल तेवढं समर्थन करायचं. पण यातून आपण आपली प्रगती किती केली याचा एकदा कधीतरी लेखाजोखा मांडण्याची गरज आहे. रोज तुम्ही डावतचा या ठिकाणी उल्लेख करता, मला काही वाईट वाटायचं कारण नाही. 1 लाख कोटीचे आम्ही MOU केले, 15 लाख लोकांना रोजगार मिळणार. 15 लाख कोटीचे केले मागच्या वेळेचे, आता 35 लाखाला मिळणार. काल परवा 30 लाख कोटी रुपयाचे आम्ही MOU केले, 50 लाख लोकांना रोजगार मिळणार. अरे काय चाललंय हे चाललंय काय? आज आपण जर बघितलं तर आपल्या सरकारी नोकऱ्यामधली क्लास 4 क्लास 3 याची जवळजवळ सगळी पदं ही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलेली आहात. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलेली आहात. आपण फसवतोय लोकांना. एका बाजूला मराठा समाजाला सांगायचं की आर्थिक दुर्बल या नावाखाली तुम्हाला आम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये कोटा देऊ, दुसऱ्या बाजूला ओबीसीला सांगायचं की तुमच्या आम्ही कोट्याला धक्का लागू देणार नाही, आणि तिसऱ्या बाजूला ही पदच अस्तित्वात ठेवायची नाहीत. बसा भांडत तुम्ही डोकी फोडत. आमचं सरकार आणलं की काम झालं. प्रगतीच्या दृष्टीने विचार करण्याच्या ऐवजी फक्त भावनिक मुद्दे, जातीपातीचे मुद्दे, धार्मिक मुद्दे पुढं करून त्याच्यातच लोकांना गुंतवून आणि गुंगवून ठेवायचं, हा एक नवीन फंडा देशामध्ये आणि राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला आहे. याला कुठंतरी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून आळा घालण्याची गरज आहे. आपण मगाचपासून त्या सगळ्याच्या सौर ऊर्जे संदर्भामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात आपण बोलत होतो. काय झालं सौर ऊर्जेचं पंपाचं? काय आहे घोषणा? मागेल त्याला शेततळ, एक घोषणा होती. तसं मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, मागेल त्याला. जरा आकडेवारी काढायला सांगा. त्याच्याकरता जी आपला हिस्सा रक्कम भरावी लागते ना, हिश्श्याची रक्कम भरावी लागते, ती हिश्श्याची रक्कम एवढे 1000 कोटी रुपये झालेले आहेत आणि लोकांचे पंप मात्र वेळेवर बसत नाही आहेत. आपलं कौतुक झालं, त्याबद्दल मला आनंद आहे. आपलं गिनीज वर्ल्ड बुकमध्ये तुमचं नाव गेलं याचा मला आनंद आहे. पण वस्तुस्थितीपासून आपण कोसोमैल दूर आहोत. अनेकांनी, लाखो लोकांनी, करोडो लोकांनी हे पंप मागितलेले आहेत. आपण तेवढा सप्लाय करू शकत नाही, पण त्यांच्याकडून मात्र त्यांच्या हिश्श्याची रक्कम आपल्या ताब्यात घेऊन आपण मात्र गब्बर झालो आहोत आणि ते पैसे आपण वापरतो आहोत. काय झालं 1 रुपयाच्या पीक विमा योजनेचं? 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा योजना देतोय, 1 रुपयामध्ये देतोय, 1 रुपयामध्ये देतोय. अख्खा शेतकरी खुश झाला आणि आम्ही देखील फार मोठा आपली पाठ आपल्या हाताने बडवून घेतली. 1 रुपया पीक योजना आज सरकारनंच बंद केली. आम्ही विरोधक म्हणून बोलत नाही, अण्णा सरकारनंच बंद का बंद केली? एवढी जर चांगली योजना होती, एवढी जर लोकप्रिय योजना होती, तर तुम्ही ही योजना बंद का केलीत? पण त्या 1 रुपयाच्या नावाखाली 12,000 कोटी रुपये तुम्ही जमवलेत. 12,000 कोटी रुपये, आणि शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. ते 12,000 कोटी रुपये मात्र त्या विमा कंपन्यांच्या, दलालांच्या आणि विमा कंपन्यांच्या खिशामध्ये गेले. शेतकऱ्याच्या वाट्याला मात्र काहीच आलं नाही. आणि मग ते काही आलं नाही, त्याच्यानंतर सरकारने एक घोषणा केली. काय घोषणा केली सरकारनं? किती लोकांना फसवणार तुम्ही? सरकारनं त्या विमा योजनेच्या पोटी इथं सांगितलं, म्हणजे महत्वाकांक्षी योजनेमध्ये अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली आणि त्या अनुषंगानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव झाला. आम्ही शेतकऱ्यांकरता कृषी समृद्धी योजनेला मान्यता देत आहोत. कृषी समृद्धी योजना आम्ही मान्यता देत आहोत आणि त्याच्यामध्ये 6,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटणार म्हणून सांगणार. बरं झालं तुम्ही आलात मामा. तुमच्यामध्ये हिम्मत मला सांगा की 6,000 कोटीचा प्रस्ताव तुमचा मंत्रिमंडळासमोर गेला होता की नाही? आणि 6,000 कोटीच्या प्रस्तावाकरता तुम्ही मंत्री महोदय म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलं होतं की नाही? आणि याच्या उपर पाठवलं. प्रामाणिक मंत्री एकतरी आहे आणि म्हणून याच्या उपर त्यातला तुम्ही 1 रुपया तरी बजेटमध्ये तरतूद तुमची झाली का? गेल्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये ती तरतूद होणार होती पण ती झाली नाही. शेतकऱ्याला काही मिळालं नाही. तुम्ही बोट पुढची दाखवून काय उपयोग होणार नाही. घोषणा कधी केली? बघ घोषणा कधी झाली? आकर्षक घोषणा करायच्या आणि लोकांना सरळ सरळ फसवायचं. या योजनेतलं तुम्ही काय सांगितलं? या योजनेतली नमूद 3ही ट्रिगर रद्द करताना बचतीचे पैसे शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेतून देण्यात येतील असे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. आम्ही 3 ट्रिगर बंद करतोय.
आणि त्याचे पैसे आम्ही शेतकऱ्यांना देतोय. 1 रुपया सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना दिलात नाही. 1 रुपया. काय झालं काय सरकारी कार्यालयामध्ये मला कळत नाहीये. मला हा शॉक आहे की मंत्रालयामध्ये एसीबीचे अधिकारी प्रवेश कसा करू शकतात. मंत्रालयामध्ये अँटी करप्शनचे अधिकारी जाऊन रेड कशी करू शकतात. मी जरी तुमच्या विरोधी पक्षातला असलो तरी सुद्धा मला हे पटलेलं नाही. मला हे पटलेलं नाही की एसीबीची एवढी हिंमत कशी होऊ शकते की एका मंत्र्याच्या दालनामध्ये जाऊन, मंत्र्याच्या कार्यालयामध्ये जाऊन रेड टाकण्याची हिंमत त्यांची होते कशी. भले त्याचा तो कोडवर्ड कदाचित त्यांच्या हातामध्ये लिगाळा असेल. 1 रेषा मारली, जरा जाऊन सांग त्याला मामा साहेबांनी 1 रेषा मारली म्हणजे 1, 2 रेषा मारल्या 2, 3 रेषा मारल्या 3. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा, हे सगळं खरं आहे तरी सुद्धा मी ह्या मताशी ठाम आहे की सरकारी अधिकारी मंत्रालयामध्ये जाऊन रेड कसे करू शकतात. कसे करू शकतात. याचा अर्थ तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मला वाटतं युवकांचं पण वाटोळं झालंय, शेतकऱ्यांचं पण वाटोळं झालंय, बेरोजगारांचं पण वाटोळं झालंय, सरकारी योजनांचं पण वाटोळं झालंय. ही हिंमत होता कामा नये. तुम्हाला मराठी संपवायचीच आहे कोणाच्या तरी नादाला लागून. कुठं त्रिभाषा सूत्री कुठं आहे. संपूर्ण देशामध्ये त्रिभाषा सूत्री आहे कुठे. शाळेमध्ये 3 भाषा सक्तीनं शिकवल्या पाहिजेत आणि त्यातल्या त्यात हिंदी शिकवली पाहिजे सक्तीनं. अशा पद्धतीनं देशामध्ये किंवा हिंदी भाषक बेल्टमध्ये सुद्धा अशा प्रकारची जबरदस्ती नाही. हे कोणाच्या डोक्यातून आलं. अगोदर नाही म्हणालात, इकडे तर आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून स्वतःची पाठ स्वतः ठोकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच मराठीचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही या ठिकाणी डाव आखलात. 3 भाषा अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी उठाव केला. 2 ठाकरे बंधू एकत्र आले. अनेकांनी आपले पक्ष बाजूला सारून त्यांना पाठिंबा दिला म्हणून तुम्ही तात्पुरतं मागे घेतलेत. काय डॉक्टर नरेंद्र जाधवांचा अहवाल. का डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्याचं काय कारण काय. कशाबद्दल ही नेमली गेली कमिटी. शेवटी मराठी आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला मराठी शब्दकोश तयार केला होता. आजचं काय सांगताय तुम्ही मला. 17व्या शतकाला सुद्धा त्यावेळेला या मराठी भाषेचा सन्मान त्या वेळेच्या राजा राजवाड्यांनी केलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तुम्ही दूरदृष्टीवाले नाहीत ना. छत्रपती शिवाजी महाराजांइतका द्रष्टा नेता या जगाच्या पाठीवर कधी होऊन गेला नाही. त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाहीत ना. त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे नाहीत ना. कशा करता ही जबरदस्तीची भाषा करताय. कशा करता जबरदस्ती भाषा करताय. आणि कोणतरी येऊन बाहेरून सांगतो की मुंबई फक्त ही मराठींची नाही अनेक भाषांची मुंबई आहे आणि तुम्ही मानाखाली घालून ऐकता. हे स्वर्गीय बाळासाहेबांचं धोरण होतं. हा स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार होता. कधीतरी स्वाभिमानानं ताट उभं राहिलं पाहिजे. काय होईल त्या परिणामांची पर्वा करून मामा रोज चालत नाही. जे व्हायचं ते घडतच असतं. ते काय आपल्याकरता थांबत नसतं. काहीच थांबत नसतं. पण कधीतरी आपला स्वाभिमान, कधीतरी आपला सन्मान, कधीतरी आपली अस्मिता, कधीतरी आपलं स्वयंस्फूर्तीचे विचार, या विचाराशी आपण बांधील राहिलं पाहिजे. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था, रस्ते पूल तर राजे. आता तुमच्या खात्यात काय चाललंय मला माहित नाही. तुम्ही चांगले आहात, राजे आहात, सगळं काय आहे. वाटोळं लागलंय आमच्या भागात रस्त्याचं. वाटोळं लागलंय आमच्या भागामध्ये रस्त्याचं. आमच्या भागामध्ये इरिगेशनची कामं मोठ्या प्रमाणात नाहीत. आमच्या भागामध्ये दुसरी मागणी काही नाही. आमच्या भागामध्ये कोकणामध्ये फक्त आणि फक्त बांधकाम खात्याशी संबंधित असलेल्याच गोष्टी फक्त मागितल्या जातात. कारण प्रचंड पाऊस पडतो. गेल्या 2-3 वर्षामध्ये विरोधाला विरोध. अरे आम्हाला सुद्धा लोकांनी निवडून दिलंय. माझा प्रश्न आहे सत्ता दिसाना. आज काल परवा 10-15 वर्षापूर्वी तुम्ही सत्तेमध्ये गेला असाल. पण त्याच्या अगोदर या राज्यामध्ये, या देशामध्ये काँग्रेसचीच सत्ता होती. पण त्या काँग्रेसच्याकडं राजकारणातली जी सभ्यता होती ना, ती सभ्यता तुमच्याकडे आता राहिलेली नाही. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, मी माझ्या कानानं ऐकलंय. विरोधी पक्षाचा आमदार जर एखादं पत्र घेऊन गेला तर काँग्रेसचा मंत्री तो विरोधी होता, तो माझ्या विरोधातला आहे की विरोधी पक्षातला, ह्याचा विचार नाही करायचा. तो ताबडतोब जर आपल्याला 5 रुपये घेतले, 6 रुपये घेतले, 10 रुपये घेतले तर विरोधकाला न चुकता 7-8 रुपये तरी द्यायचा.
मी म्हणतो 5 रुपये तरी विकासाला काँग्रेसवाले द्यायचे. काय असेल, आम्ही तक्रारी केली नसतील. माझ्यासारखा माणूस ज्या वेळेला त्या मतदारसंघातनं सातत्याने निवडून येतो त्यावेळेला मी त्या पक्षाच्या लोकांना त्रास दिलाच असेल ना, मी त्या पक्षाच्या विरोधात काम केलंच असेल ना, मी तिथल्या पक्षांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी काही ना काहीतरी माझ्या पक्षाचं वर्चस्व व्हावं म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व मी धोक्यात आणलं असेलच ना. मग त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मंत्र्याकडे तक्रार नसेल केली, त्यांनी तक्रार जरूर केली असेल. ह्या भास्करला कशाला पैसे देता, हा तर तिथं जाऊन कामं करतो आणि आपल्या सरकारच्या विरोधात बोलतो. पण काँग्रेसची जी काही एक परंपरा होती, एक सभ्यता होती, ती ऐकून ठेवा. काँग्रेसवाले काय म्हणायचे, आम्ही जे पैसे देतो, आम्ही जे काम करतो अध्यक्ष महोदय, ते त्यांचं व्यक्तिगत काम करत नाही. आम्ही लोकशाही मानतो आणि लोकांनी त्यांना निवडून दिलंय. याचा अर्थ तो विरोधी पक्षाचा असला तरी त्याचा लोकांनी निवडून दिल्यामुळं आम्ही जे काम करतो ते लोकांचं करतो. ही सभ्यता आज महाराष्ट्राच्या राजकारणातून लोप पावली. ही सभ्यता महाराष्ट्राच्या राजकारणातून नाहीशी झाली आहे. यातून महाराष्ट्राचं काही हित होणार आहे असं नाही, यातून महाराष्ट्राचं काही भलं होणार आहे असं नाही, यातून महाराष्ट्राची काही उन्नती फार होईल असं नाही. कुठल्या भ्रमात वावरतात तुम्ही. शरीरातला एखादा भाग जर विकलांग झाला, एखादा भाग जर अधू झाला, एखादा भाग जर निकामी झाला तर पूर्ण क्षमतेनं त्या माणसाला काम करता येत नाही. या राज्याचे आपण विविध प्रकारची विविध अंग आहोत, त्यामुळे एकाला कोणाला तरी अशा पद्धतीनं तुम्हाला अधू करून चालणार नाही. राज्य पुढे घेऊन जायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल. अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, काय झालं 2016ला याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, जगामधलं प्रसिद्ध स्मारक म्हणून आम्ही समुद्रामध्ये उभं करणार आहोत. कुठं गेलं ते स्मारक, काय झालं त्या स्मारकाचं, किती निवडणुका झाल्या, देशाच्या पंतप्रधानांकडून तुम्ही भूमिपूजन करून घेतलं. कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, कुठं आहे इंदू मिल मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, कुठं आहे स्मारक ते. अशा पद्धतीची अनेक ठिकाणची अनेक स्मारक आज तुम्ही या ठिकाणी बंद पाडलेली आहात. आणि म्हणून नुसत्या फुशारक्याने फक्त मोठेपणा मारून या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आणि राज्याची या ठिकाणी प्रगती होणार नाही. काय आज मराठी शाळांची अवस्था आहे, मराठी शाळांची अवस्था काय आहे. 800 शाळा, 850 शाळा आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कुठे गेला राईट टू एज्युकेशनचा ऍक्ट, कुठे गेला राईट टू एज्युकेशन. शिक्षणात यांच्या जमिनी, शाळांच्या जमिनी कोणाला तरी खाजगी माणसाला एकत्रितपणे शाळा चालवायला द्यायचा विचार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले डेपो, एसटी डेपोच्या जागा कोणाला तरी विकसित करण्याकरता द्यायच्या आहेत. संपूर्ण एसटी डेपो हे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहेत. शाळा विकसित करण्याकरता डेपो विकसित करण्याचं नाव घ्यायचं आणि कोणाच्या तरी नावानं या सरकारी जमिनी कुठल्या तरी व्यापाऱ्याला देण्याचा घाट हे सरकार घालतंय. आणि म्हणून हे सरकार राज्य बुडवायला निघालेलं आहे की राज्य तारायला निघालेलं आहे, याचा विचार एकदा तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित बसून करण्याची गरज आहे, एकत्रितपणे बसून करण्याची गरज आहे. आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, अनेक मुद्द्यांवर बोलता येईल. आज महाराष्ट्रामध्ये देशात बघितलं तर महाराष्ट्राचा देशात सलग भ्रष्टाचारामध्ये सलग पहिला नंबर आहे महाराष्ट्राचा. ही सगळी सरकारी प्रकाशन आहेत. माझा वैयक्तिक आरोप नाहीये आणि म्हणून मी आरोप पण करतोय की सलग 4थ्या वर्षी भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा पहिला अव्वल नंबर लागलाय. संपूर्ण प्रकरणामध्ये देशात सलग 4थ्या वर्षी अव्वल स्थानावर असून लाचखोरीचे गंभीर परिणाम समोर आलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 888 लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक केली, ज्यामध्ये सर्वाधिक गुन्हे हे नाशिकमध्ये नोंदले गेलेत. 172 पोलीस ऑफिसर त्यांना पकडलंय. महसूल विभागातले, नगर विकास विभागातले अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराशी संबंधित असलेले 682 गुन्हे एका वर्षात दाखल झालेले आहेत. यामध्ये नाशिक विभाग हा 138, पुणे 124, छत्रपती संभाजीनगर 109, ठाणे 83, अमरावती 73 या विभागांचा आणि मुंबई सह कोकण 39 या यादीत क्रमांक लागतो. आपल्या सर्वांना तिथं दिसत आहेत. आज आपण बघितलं
तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचं भयावह असं वास्तव आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरो NCRBने त्यांच्या ऑक्टोबर 2025च्या अहवालात म्हटलंय की देशात 2023-24 मध्ये 10,786 शेतकरी शेतमजुरांनी आत्महत्या केल्या देशामध्ये. त्यापैकी सर्वाधिक 6,769 म्हणजेच 38.5% हे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत. सरकार हे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत. कर्नाटकमधले 22.5% आहेत आणि त्यानंतर तामिळनाडू वगैरे. महाराष्ट्रात सर्वाधिक 6,669 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली असून 4,150 शेतकरी आणि 2,519 मजुरांनी आत्महत्या केली, ज्याच्यामध्ये 250 महिला आहेत. 250 महिला आहेत. महाराष्ट्राचा नंबर 1 ला लागतो. नंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडूमध्ये त्यानंतरच्या आत्महत्या झालेल्या आहेत. पण या देशामध्ये काही राज्य अशी आहेत की एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. अशी देखील काही या ठिकाणी मग पश्चिम बंगाल आहे, ज्या बंगालबद्दल सकाळ संध्याकाळ आम्ही रान उठवत असतो. त्या पश्चिम बंगालमध्ये एकही आत्महत्या होत नाही. ओरिसामध्ये होत नाही, झारखंडमध्ये होत नाही, हिमाचल प्रदेशमध्ये होत नाही, अरुणाचल प्रदेशमध्ये होत नाही. आणि आपल्या शेजारचं राज्य गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप या राज्याची एकही शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची नोंद नाही. एकही आत्महत्या केल्याची नोंद नाही. आणि म्हणून आपल्याला सगळ्यातून यातून जर बाहेर काढायचं असेल तर फक्त घोषणांच्या हवेचे बुडबुडे काढून आणि घोषणांचा या ठिकाणी सुकाळ दाखवून आणि अंमलबजावणीचा दुकाळ दाखवून काहीही पदरात पडणार नाही. काहीही पदरात पडणार नाही. तू काय केलंस, मी काय केलं, पहिल्या वक्ताला कितीही बोलू द्यायचं असं BSc मध्ये ठरलंय. मी बसतो तसं काय नाही, 5 मिनिटात बसतो, पण ठरलंय. 44 मिनिटं झाली. 44 मिनिटं झाली. नाही पण त्याला काय, मी अध्यक्ष महोदय मी बसतो नाही असं नाही, मी खूप बोललो, परंतु तिथे BSc मध्ये असं ठरलंय की पहिला जो वक्ता असेल या पक्षाकडचा, आपण बोला ना. ओके ठीक आहे. 2-3 गोष्टी या ठिकाणी शोधत होतो की तुम्ही एक तर कागद हातामध्ये घेऊन आयुष्यामध्ये पहिल्यांदा बोलायला मला जमतंय. मला कागद घेऊन बोलायला जमतच नाही, पण मी शोधत होतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही किती योजना बंद केल्यात, त्या सगळ्या मी शोधत होतो. निवडणुकीकरता फक्त योजना कशा चालू केल्यात, झुणका भाकर केंद्र असेल, काय भरपूर ती योजना असेल, त्या सगळ्या योजना तुम्ही कशा बंद केल्यात घ्या. तुम्ही त्यावेळेला उद्धव साहेबांना सांगत होतात की तुम्ही स्थगिती सरकार, म्हणजे त्या सरकारमध्ये तुम्ही पण होतात, कमीत कमी तेवढं तरी टाळायचं असतं, ते पण तुम्ही टाळत नाही. पण ठीक आहे, काय बंद केलं तुम्ही? निवडणुकीच्या पूर्वी लोकांची मतं मिळवण्याकरता तुम्ही सगळं पदरात पाडून घेतलं आणि निवडणूक संपल्यानंतर काय केलं? कुठं गेला आनंदाचा शिदा? त्याच्यानंतर काय गणपती आला नाही, दसरा आला नाही, दिवाळी आली नाही, कुठं गेला आनंदाचा शिदा? मामा आनंदाचा शिदा वाटत होते त्यावेळेला स्वतःचे स्टिकर बिकर लावून. स्वच्छता मॉनिटर कुठे गेले? लाडक्या भावाला अप्रेंटिसशिपचा तुम्ही कोर्स देणार होता, कुठं झाला? कोर्स का बंद झाला? मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का बंद झाली? 1 रुपयात पीक विमा योजना का बंद झाली? एक राज्य एक गणवेश कुठे गेला? तो गणवेश कुठे गेलाय? कुठं अडकलाय? कुठं दीपक केसरकरांच्याकडं कुठं अडकलाय? तो कुठं आहे? तो बघायला हवाय. योजना दूत, तुम्ही योजना दूत तयार केलेत, ती योजना कुठे गेली? नमो कामगार कल्याण योजना बंद करून टाकलीत. नमो करून मोदी साहेबांच्या नावाचा उपयोग फक्त मतं मिळवण्याकरता केलीत, आता ती बाजूला टाकलेत मोदी साहेबांना. नमो शेततळे अभियान योजना कुठे गेली ती योजना? नमो शेततळे योजना. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो का नको आता काय म्हणायची वेळ आली. नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना कुठे आहेत? मला वाटलं दादा काय मला थांबवतात की काय? नाही, या नको, हे कुठे गेल्या ह्या योजना? या सगळ्या निवडणुकीकरता लोकांच्या समोर फंडे आणलेत, लोकांच्या भावनेनं हात घातलं, महिलांना सांगितलं 2100 रुपये देईन. अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीनं सांगतो, आज राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय,
बाकीच्यांची काय मतं असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही, लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत, 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागत आहेत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागं पुढे होत असेल राजे, पण 57 लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं. 57 लाख महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं. कसा वाढतो आकडा तुमचा? 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते. आज 57 लाख महिला कमी झाल्या. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे. एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. काय झालं घोडबंदरच्या रस्त्याचं? सुप्रीम कोर्टाने तुमच्या कानपडात मारली. 6,200 कोटी रुपयाचं टेंडर तुम्ही काढलं. सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेला, डिटेल्स मी सांगत नाही. आणि तोच रस्ता 6,200 कोटी रुपयाचा रस्ता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट वगैरे केलं. त्यावेळेला 3,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. ते एका योजनेमध्ये 3,200 कोटी रुपये तुम्ही भ्रष्टाचार केला. एका योजनेमध्ये अशा 1760 योजना तुम्ही त्या ठिकाणी केल्यात. अनेक प्रकारची टेंडर्स ही आता फक्त मंत्रालयातून निघतायत. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मी धोरणावर बोलतो, मी योजनेवर बोलतो. पण आता तुम्ही त्या आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडत असाल तर आमच्यासारख्याला बोलावं लागणार आहे. अजिबात या लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार अडचणीत नाही. तुम्हाला हळूहळू या बहिणींमुळे सरकार अडचणीत आहे. बहिणींमुळे सरकार त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले म्हणून तुम्हाला योजना बंद करायची आहे. नाही, आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होतात 1500च्या ऐवजी 2100 देईन. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही. अर्थसंकल्प तो कधी होतो तो मला चांगला माहिती आहे. अजून झालेला नाही मामा. अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो. आणि म्हणून आता 2100 रुपये द्या. 2100 रुपये. तुम्हीच बोलला होता शेतकऱ्यांची कर्जमाफी, तुम्हीच बोलला होता. कुठला काढला जून महिना शोधून? जून महिन्याला कुठला मुहूर्त येणार आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही वाटेल त्या पद्धतीने दोष द्या, माझं काही म्हणायचं नाही मला. परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या काम केलेल्या माणसानं शेवटी तुम्हाला त्याची जाणीव नसली किंवा आठवण राहिली नसली तरी महाराष्ट्राच्या ते मनामध्ये आहे. पण 2 लाख रुपयाचं कर्जमाफी होतात तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये. 2 लाख रुपयाची कर्जमाफी. त्याच्या अगोदर कर्जमाफी होत होती तेव्हा 73 प्रकारचे दाखले लागत होते. 73 प्रकारचे दाखले लागत होते. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये एका ऑर्डरवर 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका क्षणात शेतकऱ्यांची झाली. कोणाचीही कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही आणि भ्रष्टाचाराची पण तक्रार आली नाही. त्यांनी प्रोत्साहनपर योजना, जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात, आपण ज्यांना भरणं शक्य नाही त्यांना मदत करतो, पण जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा कर्ज भरण्याकरता उद्युक्त केलं पाहिजे. म्हणून 50,000 रुपयाची योजना त्याच वेळेला जाहीर झाली. काढून बघा बजेटचं पुस्तक, सरकार पडलं त्याच वेळेला 6,000 कोटी रुपयाची तरतूद त्या बजेटमध्ये तयार झालेली होती, त्या बजेटमध्ये झाली होती. म्हणून या राज्यपाल महोदयांच्या भाषणातून तुम्ही लोकांना फसवण्याचे जे काही उद्योग केले ते जरा बंद करा. पण मी तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला आता भविष्यात फसवण्याची गरजच नाही. राज्यपालांचं भाषण चांगलं ठेवण्याची गरजच नाही. आता तुम्ही नवीनच फंडा काढला होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीचं उदाहरण उद्याच्या उत्तराच्या भाषणामध्ये या ठिकाणी दिलं जाईल आणि आम्हाला ऐकवलं जाईल. हे आम्हाला माहिती आहे. काय तुमची समाजामध्ये पद राहिले, काय तुमच्या पक्षाचं महत्व राहिलंय, काय तुम्हाला कोणी निवडून दिलं, कोणी आम्हाला निवडून दिलं नाही. नगरपालिकेमध्ये मी 1 मिनिटात अटकतो फक्त काय ते नाही मी ऑनलाईन राहत नाही. मी राहिलो तर बरेच मुद्दे आहेत पण नको आता ऑनलाईन नको. मी आता संपवतो. आणि म्हणून तुम्हाला मतं कोणी दिला नाही. नगरपालिकेला, नगरपंचायतीला, महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला कुणी मतं दिला नाही म्हणून मी जोरजोरानं सांगाल. मामा
आतला आवाज जरा विचारा. इतके वर्ष तुम्ही आम्ही सगळेच राजकारणामध्ये आहोत. अरे काय हे मतामागं पैसे तुम्ही वाटप चालवलं, हे काय चालवलं आहे काय? पर मतामागं तुम्ही वाटप काय चालवता, काय चाललंय ह्याचं बुमरँग होणार आहे. आम्ही काँग्रेसला शिव्या देत होतो त्या काळात, भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्र होतो. पर मताला पैसे, आता तर त्याच्या पुढचा फंडा ईव्हीएम संपलं, मतचोरी मतदारातली कमी जास्त करणं हा विषय संपला. आता मताला पैसे वाटणं संपलं. आता तुम्ही समोरचा उभा राहिलेला उमेदवारच मागे घ्यायला लावता, बिनविरोध करता. अरे करताय काय या लोकशाहीचं? त्या मताला काय किंमत राहणार आहे की नाही?